प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवे ते सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आधत्रय जननी देवाची सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो चला गलो निज चरणात चला गलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा चला गलो निज चरणात तुम चला निज चरणात आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर मस्तक हे पायावरी वार करी संताचिया सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे प्रस्तुत प्रवचन रूपी सेवकरिता निवडलेली ओवी सकल संत कंठभूषण माऊली ज्ञानोबराय ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं माऊली ज्ञानोबरायांनी सकल विश्वकल्याणाच्या हेतूनं ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली त्यातला हा 17वा अध्याय त्यातले हे गोड ओवी सकल तीर्थाचे धुरे माऊली ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे वर्णन करतात की जे माता पिता ज्यांनी आम्हाला जन्माला घातलेला आहे ते माता पिता किती आमच्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे किंबहुना माता पित्याचं स्थान आपल्या जीवनात काय आहे तर सकल तीर्थाचे धुरे ज्ञानेश्वर महाराज सांगतात या विश्वामध्ये जेवढी तीर्थ आहे त्या सगळ्या तीर्थापेक्षाही श्रेष्ठ माता पिता आहे धुरे या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ माता पिता आहे आणि त्या माता पित्याची सेवा करत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे आई वडील तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहे एवढे अनंत उपकार माता पित्याचे आपल्यावरती आहे त्या माता पित्याच्या ऋणातून उतराई होण्याकरिता आमचं शरीर जरी ओवाळून टाकण्याची वेळ प्रसंगी आम्हाला गरज पडली तरीही आम्ही माघार घेऊनही तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे असा ह्या ओवीचा माऊली ज्ञानोबराय स्पष्टपणे वर्णन करतात कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना ज्ञातच आहे की निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत या चौधरी परिवारामध्ये असणाऱ्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी सोन्याबाई नामदेवराव चौधरी या मातोश्रींचा आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाचा विधी आजच्या दिवशी केलेलं सत्कर्म मग ते ज्ञानदान असेल ते अन्नदान असेल ते वस्त्रदान असेल किंवा पिंडदान असेल या सगळ्या दानाच्या माध्यमातून आज ह्या मातोश्रींना
सद्गती मिळणार आहे. आणि म्हणून माता पित्याच्या उद्धाराकरिता, माता पित्याच्या सद्गतीकरिता आजच्या दिवशी केलेलं, मुलांनी केलेलं सत्कर्म, मग त्यामध्ये मुलं मुली सुना नातवंड इतर त्यांच्यावरती प्रेम करणारा जो काही संपूर्ण परिवार आहे, या सगळ्या परिवाराने आजचं केलेलं सत्कर्म, या सत्कर्मातून पूज्य मातोश्रींना सद्गती प्राप्त होणार आहे. याकरिता संपूर्ण ह्या परिवाराने ज्ञानदान व्हावं, भगवंताचं भजन घडावं. का तर आजच्या दिवशी देवाचं भजन जर घडलं तर या भजनाने, या नामस्मरणाने सगळे दोष, सगळी पातक नाहीशी होतात. रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, जड जीवाधारण जड जीवाधारण हरी एक, जड जीवातारण हरी एक, जड जीवातारण हरी एक, हरी मुखे मना, 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 गुणाची गणना कोण करी, गुणाची गणना कोण करी, गुणाची गणना गुणाची भगवंताचं नाम ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवातारण हरी एक. भगवंताचं नामस्मरण जर घडेल तर नामस्मरणाच्या माध्यमातून सगळी दोष माणसाची नाहीशी होतात. याकरिता नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, सगळे दोष, सगळी संकट नाहीशी होतात. म्हणून चौधरी परिवाराने ही नामसंकीर्तनाची सेवा घडावी, याकरिता ही सेवेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. माऊलीच्या पाठीमागे दुःखित अंतकरणाने शोकाकुल त्यांचा सगळा परिवार श्री दत्तात्रय नामदेवराव चौधरी, गंगा भगीरथी लक्ष्मीबाई निवृत्ती झनकर, गंगा भगीरथी पुष्पा दिगंबर शिंदे, सौ चंद्रकला जगन्नाथ लोहकरे, महेश दत्तात्रय चौधरी, गौरव दिगंबर चौधरी, त्याचप्रमाणे श्री दिगंबर नामदेवराव चौधरी, सौ अलका तानाजी आहेर, सौ पुष्पा बाळासाहेब आहेर, सौ तेजस्विनी सुरेश जाधव, चिरंजीव राहुल दत्तात्रय चौधरी आणि कुमारी सई दिगंबर चौधरी, हा संपूर्ण चौधरी परिवार कैलासवासी गंगा भगीरथी सोन्याबाई नामदेवराव चौधरी यांचा आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाचा विधी. नाव त्यांचं सोन्याबाई आहे आणि नावाप्रमाणेच जीवनही त्यांचं सोन्यासारखंच झालं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण संस्कारी मुलं पोटी जन्माला येणं हे देखील जीवनाचं सार्थक आहे. आई ज्या वेळेला मुलांना जन्माला घालत असते किंवा आई ज्या वेळेला मुलांना जन्माला घालते ना, त्यावेळेला ती आई मरेपर्यंत मुलांवरती संस्कार करत असते. नव्हे नव्हे, तिचं सगळं जीवन मुलांच्या सुखाकरिताच असतं. आईचं जीवन ही समर्पणाची भूमिका सांगितलेलं आहे. पहा, आपण स्त्रीचं जीवन, स्त्री जीवन जर आम्ही पाहिलं तर स्त्री जीवन म्हणजे त्यागमय जीवन आहे. स्त्रीची भूमिका त्यागाची भूमिका आहे. एका घरामध्ये मुलगी जन्माला येते, घरामध्ये मुलगी जन्माला आली, जन्माला आल्यानंतर 20 वर्ष ती आई वडिलांच्या आज्ञेत राहते मुलगी. मग आई सांगेल तसंच तिला वागावं लागतं, वडील सांगेल तसंच वागते ती. तिच्यापेक्षा लहान भाऊ असेल तर त्या भावालाही तिला सांभाळावं लागतं. तिच्यापेक्षा मोठे भाऊ असतील तर त्यांचीही काळजी घ्यावी लागते. ही समर्पणाची भूमिका. 20 वर्षाचं जीवन माता पित्या सांगतील तसं ऐकते आणि 20 वर्ष झाल्यानंतर आई वडील सांगतील त्या मुलासोबत तिचा विवाह होतो.
अर्थात तिथून पुढचं जीवन तिचं कसं आहे पहा. तिला एक पत्नी म्हणून पतीची सेवा करायची आहे, सून म्हणून सासू सासऱ्यांचा आदर करायचा आहे आणि आई म्हणून मुलांनाही जन्माला घालायचं. पण पहा, या सगळ्या संसारामध्ये, या सगळ्या धावपळीमध्ये तिचं स्वतःचं सुख दूर ठेवून इतरांच्या सुखाकरिता जगत असते ते स्त्री आहे. त्यागाची भूमिका आहे. स्वतःच्या आनंदाचा तिला विवाह झाल्यानंतर त्याग करावा लागतो आणि तीच पत्नी झाल्यानंतर पतीच्या सुखदुःखामध्ये राहते. पतीच्या आज्ञेत तिचं जीवन जातं आणि म्हातारी झाली की मुलांच्या आज्ञेमध्ये तिचं जीवन जातं आणि वृद्ध अवस्था शेवटची स्थिती आली या जगाचा ते निरोप घेते. म्हणून तुकाराम महाराजांनी आईचं जीवन फार श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आईसी कळवळ्याचे जाते, आईसी कळवळ्याचे जाते, आईसी कळवळ्याचे जाते, आईसी कळवळ्याचे जाते. जाती करीला भावेन प्रीती. तुकोबारायांचे शब्द आहे, तुकोबारायांचं वाक्य आहे. आणि म्हणून ही माता आहे. ह्या मातेने जन्माला घातलं, सांभाळलं, शिकवलं, संस्कार केले आणि एक दिवशी भगवंताच्या इच्छेनुसार ह्या जगाचा निरोप घेतला. म्हणून त्या मातेला सद्गती मिळावी ह्याकरिता ही प्रवचनाची सेवा. गोड अशी आमच्या दादांची साऊंड सिस्टम आहे. आदरणीय श्री हरिभक्त प्रणामचे निलेश दादा असतील, आदरणीय श्री हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज ते ठिकाणी उपस्थित आहे. गोड भजनाची साथ ते करत आहे. महाराजांचेही आभार मानेल. आदरणीय श्री हरिभक्त प्रणामची शरद महाराज आणि उपस्थित आपण सर्वच पाहुणे मंडळी. मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आज दिलेली आहे. अर्थात आईच्या ऋणातून उतराई होता येतच नाही. स्वामी विवेकानंदांना एका मुलाने प्रश्न विचारला होता. काय? स्वामी विवेकानंदांना एका लहान मुलाने प्रश्न विचारला, म्हणे आईच्या ऋणातून उतराई का होता येत नाही. लहान मुलाने प्रश्न काय विचारला? आईच्या ऋणातून उतराई का होता येत नाही, आईचं का ऋण मानलं जातं. त्यावेळेला विवेकानंदांनी सांगितलं, म्हणे एक काम कर, घरी जा, थोडा आवाज कमी राहू दे, घरी जा, वीट पोटाला बांधायची म्हणे. एक वीट घेतली, ती उपरण्यामध्ये गुंडाळीन, ती वीट पोटाला बांधून दिली त्या मुलाच्या. घरी जाऊन 9 तास काम कर आणि मग माझ्याकडे. नीट ऐका काय सांगितलं. पोटाला बांधायची, घट्ट बांधायची, ती 9 तास सोडायची नाही आणि मग माझ्याकडे यायचं. आता त्या मुलाने ती वीट पोटाला बांधलेली आहे आणि घरी गेला, पण ती वीट बांधल्यामुळे त्याला जेवता येईना, त्याला झोपता येईना, त्याला काही करता येईना, खेळता येईना, काहीच काम करता येईना, कामही करता येईना. 3च तासात तो कंटाळला. किती? 3 तासामध्ये तो कंटाळला. त्याला 9 तास ती वीट पोटाला बांधून ठेवायला सांगितले होते. 3 तासामध्ये तो कंटाळला. शेवटी कंटाळून वैतागणं स्वामी विवेकानंदांकडे आला. तो म्हटला, स्वामी अहो मोठी शिक्षाच दिली म्हणे तुम्ही मला. आणि काय झालं? अहो म्हणे साधं विचारलं होतं, आईच्या ऋणातून का जीवाला उतराई होता येत नाही, आई का श्रेष्ठ आहे, आई का मोठी आहे, असा प्रश्न विचारला होता. तुम्ही तर ही वीट पोटाला मधून मोठी अडचण केली म्हणे माझे. काय प्रश्न विचारला होता? विवेकानंदांनी सांगितलं, तुझा प्रश्न काय होता? म्हणे आईचे का उपकार मानले जातात. मग तेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणे हे काय? म्हणे मला सांग, ही वीट किती तास तुला पोटाला गुंडाळायला सांगितली होती? 9 तास. किती तास? 9 तास. म्हणे अरे हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. साधी एक वीट 9 तास तो पोटाला बांधून सांभाळू शकत नाही. विटेपेक्षाही जास्त ओझं आई 9 महिने पोटात सांभाळते. म्हणून आईच्या ऋणातून उतराई होताच येत नाही. पोटी भार वाहे
म्हणतात पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे आईसी कळवळ्याची जाती. आणि तिचा चित्ताचा विषय लेकरू असतं बरं का. आई ज्या वेळेला एखाद्या मंदिरात जात असेल, सकाळी सकाळी आई मंदिरामध्ये गेली, आईचं लहान लेकरू घरी आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आईच्या हातावरती प्रसाद मिळाला. आई लगेच खाती खाव, मग कोणाकरिता घेऊन येते? मुलाकरिता. कुठंतरी उपरण्यात कागदात रुमालात बांधून आणते ती घरात मुलाकरिता. तीच आई ते लेकरू थोडंसं मोठं झालं की हट्ट पुरवतं, लाड करतं, सगळी आई पुरवते. हां, जे नाही ते मागतं. आणि ज्या वेळेला ते लेकरू मोठं जरी झालं तर आईसाठी ते लेकरू लहानच असतं. आईची एखादी मुलगी सासरी गेलेली असेल आणि ती जर दिवाळीच्या सणाला माहेरी यायची असेल ना, तर पहा, ज्या रस्त्यानं मुलीचा बाप आता मुलीला आणण्याकरिता गेलाय सासरे, आई वाट पाहते की आज माझी लेक येणार आहे. कोण येणार आहे? लेक येणार आहे. आई वाटच पाहत राहते. ज्या रस्त्यानं लेक येणार आहे ना, त्या रस्त्याकडे एक काम झालं की घाई पळत जाते आणि डोकावून येते, माझी लेक आले की नाही. परत थोडंसं काम आवरलं की परत धावत पळत जाते आणि डोकावून येते, माझी लेक आले की नाही. पहा, आणि ती लेक आल्यानंतर घाई एक छोटासा तुकडा आणते, पाणी आणते, तांभर तिच्यावरनं ओवाळून टाकते. आणि ती लेक घरात आल्यानंतर त्या लेकीला काय आवडतं? पुरणाची पोळी आवडते की काय आवडतं? अगोदर कोण बनवून ठेवतं? आईच बनवून ठेवते. आणि त्या लेकीला असं म्हणणारी आईच असते, बाई माझ्या लेकीला फार सासरी काम असतं, म्हणून आता 4 दिवस काम करू नको, सुखाने राहा, 8 वाजेपर्यंत उठू नको, झोपूनच राहा. असं कोण म्हणतं? आईच म्हणते. ह्या विश्वामध्ये निस्वार्थी भावनेनं प्रेम करणारी फक्त आईच आहे. आणि म्हणून माता, अनंत उपकार मातेचे आमच्यावरती आहे, अनंत उपकार आहे. त्या ऋणातून उतराई होता येत नाही आपल्याला. फक्त ही संधी आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची. म्हणून आज आम्ही सत्कर्म करावं. या सत्कर्माच्या माध्यमातून आज आमच्या मातेला सद्गती मिळणार आहे. याकरिता जेवढं नामस्मरण आमच्याकडनं आज घडेल, ज्या नामस्मरणाच्या माध्यमातून मातेला आम्हाला सद्गती प्राप्त व्हायची, त्या मातेकरिता तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तयाची. ते आशीर्वाद देतात पितर. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. याकरिता मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती ऋण आहे. एक ऋण म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल जबाबदारीच आहे माणसावरती. पहिलं ऋण आहे माता पित्याचं ऋण आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांचं ऋण आहे. माता पित्याची सेवा करा, सांभाळा, कशी का असेना आई पण सांभाळा, कशी का असेना पण सांभाळा. ज्ञानोबा सांगतात सकल तीर्थाचे अधुरे, सांभाळा आईला. दुसरं ऋण आहे संतांचं ऋण आहे, ऋषी ऋण आहे. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी दिली म्हणून फार मोठं ऋण आहे आपल्यावरती. तुकाराम महाराजांनी गाथा दिला म्हणून फार मोठं ऋण आहे आपल्यावरती, संतांचं ऋण आहे. आणि तिसरं ऋण भगवंताचं ऋण आहे, देव ऋण. भगवंताने आम्हाला हा सुंदर देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. होया झाला काटा बाईकीचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बांधिकेचा, तोया झाला फाटा बांधिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताचं ऋण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात माणसाचा धर्म आहे निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा, भक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक,
हे 3 ऋण आहे. मग हे 3 ऋण कसं आहे किंवा ह्या ऋणातून उतराई होण्याकरिता काय प्रयत्न असावे आपण थोडक्यात त्याचं चिंतन पाहूया. पहिले माता पित्याचं ऋण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सकल तीर्थाचे धोरे. तीर्थापेक्षा आई वडील श्रेष्ठ. कसे ते आपण पाहू. या जगामध्ये विश्वामध्ये तीर्थांचा जर विचार केला तर 3.5 कोटी तीर्थ आहे. आणि ह्या सगळ्याच तीर्थामध्ये जाऊन जीवाने स्नान करावं का? तुकाराम महाराजांनी तीर्थ आमच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे. तीर्थ स्नान का करावं? जब हे सकळ सिद्ध आहे, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, वावले स्वहित पाहे, तीर्थया जाया झुकून, तीर्थया जाया झुकून. हात जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत जा. पण मग पुन्हा आणि काही प्रमाणांचा जर विचार केला, तीर्थयात्रेला जाण्याची गरज आहे, नित्य आवश्यक आहे माहिती आहे, ठीक आहे, तुकोबराय म्हणतात जावं. पण जीवाच्या आयुष्याची जर गणना केली तर अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, आयुष्याची गणना पहा आणि मग तीर्थाचा विचार करा. शतगणिले ते अर्धरात्र काय, किती आयुष्य आहे आपल्याला? 100. त्यातही माहीत नाही शतगणिले ते अर्धरात्र काय. कारण शत सांगितलंय पण क्षण भंगूर नाही भरवसा, हेही संतांनी सांगितलंय. 100 मधून 50 झोपेत गेले, 50च राहतात. आणि त्यात काही मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, यातलेही काही वजा करा, किती राहिले? मग काय भजनाशी उरले ते पाहिगा. राम राम स्मरा आधी. मग यात ना या राहिलेल्या आयुष्यामध्ये भजन करायचं, संसार करायचा की तीर्थयात्रा करायची. आणि इथं तीर्थ सांगितले 3.5 कोटी तीर्थ आहे. जमेल का आपल्याला? नाही. 25 वर्षाचं धरा, 50 झोपेत गेले, 25 बालपणामध्ये आजारपणामध्ये या सर्वच गेले. बालत्व पीडा रोग क्षय, मग काय भजन असे? मग त्या उरलेल्या वेळात आपण भजन करायचं, संसार करायचं की तीर्थाला जायचं? हेही शक्य नाही. पण तीर्थाला तर जायचं आहे. मग संतांनी सांगितलं सगळ्या तीर्थांचं स्नान घडावं असं जर तुम्हाला वाटत असेल, सगळ्या तीर्थांचं स्नान घडावं असेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग ही सगळी तीर्थ ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथं जा. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने जावे तीर्थासी, तेने जावे तीर्थासी, मुरली काय गेले, मुरली काय गेले. माय बाप केवल कासे, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. माता पिता तीर्थापेक्षाही श्रेष्ठ कसे? तीर्थामध्ये सगळ्या तीर्थाचं स्नान घडावं असं वाटत असेल तर मग ही सगळी तीर्थ एकत्र येतात. कुठे येतात? का तीर्थे जी त्रिभुवनी, येती समुद्रावगानी,
ना तरी रस स्वादिनी रस सकळ. ब्रह्मांडातली विश्वातली सगळी तीर्थे समुद्राशी एकरूप होतात. मग समुद्राकडे जा, समुद्रामध्ये स्नान करा. सगळ्या तीर्थाचं एन्जॉय म्हणून नाही तर तीर्थ स्नान करतोय असं म्हणून करा. काही जण म्हटले समुद्र फार लांब आहे, समुद्राचं पाणी खारट आहे, त्याने आम्ही उगाच आजारी पडू, आणखी जवळचं सांगा. सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य हवं आहे. सगळी 3.5 कोटी तीर्थ आहे. आयुष्याची गणती जर पाहिली तर 3.5 कोटी तीर्थाला जाणं शक्य नाही. मग ती सगळी तीर्थ समुद्रात येऊन एकरूप होतात. समुद्रात जर गेलात तर सगळ्या 3.5 कोटी तीर्थाचं स्नानाचं पुण्य मिळेल, पण तिथेही जाणं शक्य नाही. मग आणखी एके ठिकाणी तीर्थ एकत्र येतात. सकळ ही तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, करीती अंघोळी वंदिती चरण. पंढरपूरला जा, सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य घडेल. पंढरपूरला जा, तिथे चंद्रभागेसारखं तीर्थ आहे, पांडुरंगासारखा देव आहे, तिथे जा. काय म्हटले तिथेही अवघड आहे, लांब आहे, आता दर्शनं बंद आहे, आता शक्य नाही. मग तिथेही जाणं जर अवघड असेल तर मग एक काम करा, आणखी थोडं सोपं सांगा. काही आळशी माणसं म्हटलं आणखी जवळचं सांगा. 3.5 कोटी तीर्थाला आम्ही जाणार नाही, पण तीर्थाचं स्नान हवं. मग समुद्राकडे जा, अहो तिथेही जमणार नाही, पाणी खारट आहे. मग ते सोडून पंढरपूरला जा. काय आळशी म्हटले आणखी जवळचं सांगा. मग ज्ञानेश्वर, मग संतांनी सांगितलं त्र्यंबकेश्वरला जा. त्र्यंबकेश्वरला जा, तिथे काय आहे, सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी आणि तेथे बुडी देई माझे म्हणा. विश्वात आता तिथे आंघोळ करायची नाही, तिथं स्नान करायचं नाही. तिथं काय करायचं, विश्वात्मक श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांचं फक्त दर्शन घ्यायचं. निवृत्तीनाथ महाराजांचं काय करायचं, दर्शन घेतलं की सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, निवृत्तींच्या चरणात आहे सगळी तीर्थ, तिथं जाऊन फक्त दर्शन घ्या. काय आळशी म्हटल्यावर तेही फार लांब आहे, एवढ्या दूर कुठं सांगतात. मग ज्ञानेश्वर महाराज म्हटले घराच्या बाहेरच जायचं नाही का तुम्हाला, नका जाऊ. मग काय करा, सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ दैवत तुमच्या घरात आहे, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. मग त्यांची सेवा करा. तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. 3.5 कोटी तीर्थात नाही जायचं, नका जाऊ. समुद्राकडे नका जाऊ. पंढरपूरला काय म्हटले जाणं शक्य नाही, मग त्र्यंबकेश्वरला जा. काय म्हटले तेही शक्य नाही. मग घराच्या बाहेरच तुम्हाला जायचं नसेल तर घरात दैवत सांगितलेलं आहे. आई वडील तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहे. आई वडील तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहे. अहो तीर्थात स्नान करायची गरजच नाही, फक्त आई वडिलांचं दर्शन घ्या. माय बाप केवल काशी, मग तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, हे कसं शक्य आहे. पुंडलिकाची माता पित्याची सेवा भक्ती पाहून भगवान पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या जवळ आले आणि पुंडलिकाला सांगितलं अरे मी आलोय. परब्रह्म भगवान परमात्मा पुंडलिकाने सांगितलं देवा तुम्ही आलात खरे म्हणे, पण मी माझ्या आई आणि वडिलांची सेवा करतोय. ही वीट घ्या, विटेवरती उभा राहा. परमात्मा अजूनही तसाच उभा आहे. परमात्म्याला देखील हे सांगायचं आहे की माझ्याही पेक्षा श्रेष्ठ कोण आहे, माता पिता आहे. माता पिता तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सकल तीर्थाचे धरे. आणि सांगू का, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आई ह्या जगात का श्रेष्ठ आहे आणि बाप ह्या जगामध्ये का श्रेष्ठ आहे. आळंदीचा सगळा अपमान सहन करून ज्यावेळेला मी घरी यायचो आळंदीतला, मग अन्न मागण्याकरिता गेलो असेल तर कोणी झोळीमध्ये माती कालवली असेल, त्या अन्नामध्ये कोणीतरी शेण टाकलेलं असेल, इंद्रायणीमध्ये स्नान केलं तर इंद्रायणी बाटली असं म्हणायचे. एखाद्याची सावली, ज्ञानोबारायांची सावली जरी अंगावरती पडली तरी विटाळ झाला म्हणायचे. हा सगळा अपमान सहन करून ज्या वेळेला ज्ञानोबाराय म्हणतात मी आईकडे यायचो ना, त्यावेळेला माझ्या कुरळ्या केसांमधनं हात फिरवून चेहऱ्यावरनं हात फिरवायची. हा सगळा शिनभाग, सगळा अपमान नाहीसा व्हायचा, तो फक्त आईच्या प्रेमानं. म्हणून आई श्रेष्ठ आहे. आईचं प्रेम जगात कुठंच नाही. जगात सगळं मिळेल पण आई मिळणार नाही. माता आणि माती या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आपल्या जीवनामध्ये. जी माता आम्हाला जन्माला घालते आणि जी माती जिच्या उदरावरती आम्ही राहतोय, रांगतोय, लक्षात घ्या. म्हणून माता पिता नितांत गरजेचे आहे, नितांत गरजेचे आहे. बाप का श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या वेळेला
एखादा श्लोक मी जर पाठ केला असेल आणि श्लोक पाठांतर केल्यानंतर शब्बासकीची थाप पाठीवर टाकणारा बाप आहे. म्हणून माता पिता ह्या विश्वामध्ये श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे, विश्वाची माऊली सांगते. हो, विश्वाची माऊली सांगते. कारण ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या विश्वांना आई म्हटलंय, सगळ्या विश्वांना आई म्हटलंय. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. आई आहे आणि आई सांगते. म्हणून माता पिता श्रेष्ठ आहे. मग हे पहिलं ऋण आहे आमचं. आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याची आज आम्हाला संधी आहे. काय माणसाचं जीवन जर पाहिलं तर बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण या 3 अवस्था आहे. आणि ह्या 3 अवस्था पार झाल्या की शेवटी मृत्यू आहे. शरीराची होय माती, शरीर जाणार आहे. नाशिवंत देह जाणार आयुष्य नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशवान नाशवंत आहे. म्हणून कमी वेळामध्ये भगवंताची कृपा व्हावी. जन्म ते मृत्यूचा मधला प्रवास आमच्या हातात आहे. आणि या प्रवासामध्ये आम्हाला आमचं आत्मकल्याण साधून घ्यायचं. कशाने होईल हो कल्याण? जन्माचं सार्थक. हा देहच कशाकरिता आहे? देवे दिला देह, भगवंताच्या भजनाकरिता देह आहे. आणि दुसरा मार्ग असा की जर भगवंताच्या भजनाकरिता देह आहे हेही खरं आहे, पण जीवनाचं सार्थक कशा नाही. मनुष्याने सगळं मिळवलं जीवनामध्ये, धन संपत्ती ऐश्वर्य प्रतिष्ठा मान सन्मान, आणि परमात्मा जर मिळवला नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. तुम्ही जन्माला आल्यानंतर सगळं मिळवलं, अगदी नावलौकिक झालात, धनवंत झालात, पण पांडुरंगाची प्राप्ती जर जीवनामध्ये केली नाही तर तुमचं जीवन निरर्थक आहे. निरर्थक, वाया जाईल. नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणून देवाला आपलंसं करावं लागेल. तेने विना जीवा सुख नो हे. भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय सुख नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे दुःखरूप आहे, जे माईक आहे, ते जीवाला सुख देणारं नाही. एखाद्याने भजन केलं, भजन जर आपल्या जीवनामध्ये घडत नसेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, नामासी विन्मुख तो नर पापिया. त्याच्यासारखा पापी जगामध्ये कुणीच नाही जो भजन करत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी पाहिलं जगाकडे, अरे हा जीव तर योग्य मार्गाने जात नाही, चुकीच्या मार्गाने चाललाय. म्हणून पाया पडून सांगू लागले, विठ्ठल विठ्ठला म्हणावे, विठ्ठल विठ्ठला म्हणावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे
म्हणा वेळोवेळा हा नित्य भगवंताचं भजन करा. भजनाचं सुख हा सुख सोहळा स्वर्गी नाही का, हे सुख तिथंही नाही. आणि दुसरं, याच देहामध्ये देवाचं भजन करेल. इतर पशु पक्षी प्राणी देवाचं भजन करू शकत. याची देही घडे देवाचे भजन. भजन या देहामध्येच भजन करणं. मग पशुपक्ष्यांना भजन करता येत नाही, भजन आपल्यालाच करता येतं. भजन करण्याचे अधिकारी आपण आहोत. या देहाची स्वर्गातल्या देवांनी अपेक्षा करावी. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि. म्हणून ज्या गोष्टीनं माणसाचं हित होणार आहे ते करावं. ते हिताचा मार्ग संतच आम्हाला सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन. 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 करून शुद्ध सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या हा शब्द फार महत्वाचा आहे. हित तेच करा देवाचे चिंतन. आपण व्यर्थ चुकीच्या गोष्टी करतो, कुणाचा तरी तिरस्कार करतो, आपलं हित होत नाही. कुणाचा तरी राग द्वेष करत असतो, हित होत नाही. इतरांसोबत वारंवार भांडणं करत असतो आपण, आपलं कल्याण होतच नाही. आपण व्यसन करत असतो, आपलं हित होत नाही. ज्या गोष्टीनं अहित होणार आहे त्या गोष्टीकडे माणूस धावपळ करतोय, चुकीच्या मार्गाने धन जमा करतो, अहित होत चाललंय. आणि या अहिताकडे पाहून चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या जीवाकडे पाहिलं, मग हित ते करावे देवाचे चिंतन. सांगा मला, भगवंताच्या भजनानं जर आपलं हित आहे तर आपण का भजन करू नये? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. टाळी वाजवा सर्वांनी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
भजन करायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रोज भजन करा. काय अवघड आहे का मला सांगा. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त म्हणायचं आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नित्य देवाचं भजन करायचं. पण आपण विठ्ठल करतच नाही. आपल्या तोंडामध्ये दुसरंच काहीतरी भरलेलं असतं. आपलं विठ्ठल दूर राहतं. आपण कोणाला काहीतरी अभद्र बोलतो, कोणाला काहीतरी वाईट बोलतो. आपलं जीवन निरर्थक आणि व्यर्थ घालवतो. पण हे नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. हाताने टाळी वाजवावी, दानधर्म करावा, डोळ्याने देवाचं रूप पाहावं, कानाने भजन ऐकावं, पायाने मंदिरापर्यंत चालत जावं, नित्य गुणगान विठोबाचं असावं. घेई घे